तुम्हाला तुमची उमेदवारी आता राहिलेली नाही आहे. बऱ्याच जणांना असं वाटलं, की आता तुम्ही तिकीट घ्यायला आल्यात, आता तुम्ही परत जाल. कारण तुमच्या पक्ष बदलाचा पण थोडा इतिहास आहे. आणि मी ज्यावेळेस पुण्यामध्ये आले ना, तर आपण म्हणतो की जसा देश वैसा भेस. तसं म्हणजे जी परिस्थिती बदलली आहे. 360 डिग्रीमध्ये माझं आयुष्य बदललेलं आहे. आणि मला माहिती आहे की इथं जर काम करायचं असेल, तर इथं खऱ्या अर्थानं पुण्यासारख्या शहरामध्ये हिंदुत्ववादी विचार हा मजबूत ठेवणं ही काळाची गरज आहे. आणि ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतायत, देवेंद्रजी करतायत. हा विचार पहिल्यांदा मी समजून घेतला. आणि त्यानंतर माझी ही मानसिकता झाली की ह्या विचाराला या भागामध्ये राहायचं असेल, तर हा विचार देशभरामध्ये पुढे नेण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. हा गमजा गळ्यामध्ये येत असताना मला अनेक गोष्टींना सामोरं जावं लागलेलं आहे. म्हणून हा माझ्यासाठी फक्त गमजा नाहीये, तर काटेरी गमजा आहे तो. म्हणजे हा काळजाचा विषय झालेला आहे माझ्यासाठी. एकीकडे मला भारतीय जनता पार्टीमध्ये नेत्यांकडून एवढं प्रेम भेटत होतं, म्हणून मला आज अजित पवार साहेबांकडून निरोप आला होता. त्यांच्या PM कडून, त्यांच्या गटाकडून निरोप आला होता की मी आज पुण्यामध्ये आहे, माझी सभा आहे पुण्यामध्ये आज. सभा का काहीतरी कामानिमित्त ते पुण्यामध्ये आहे, तर भेट घेता येईल का किंवा ती मुलगी आपल्यासोबत काम करेल का म्हणून विचारणा सुद्धा झाली. त्यावेळेस पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की माझा भारतीय जनता पार्टीसोबतच राहण्याचा विचार आहे, मला यायचं नाहीये.